थँक्यू सो मच. नमस्कार कल्याणकर, कसे आहात सगळे? पुन्हा पुन्हा कल्याणला येण्याची जी संधी मिळते, मराठीत बोलते मी, तर ती अशाच व्यक्तींमुळे मिळते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव मला घ्यावंसं वाटतं ते म्हणजे रुपिंदर मुरजानी. रुपिंदरसाठी आणि आयोजकांसाठी खूप खूप जोरात टाळ्या झाल्या म्हणजे. अशा पद्धतीने त्यांचे इतके सुंदर काम करतात आणि विविध विषयांच्या बद्दल त्यांना असणारी क्युरिओसिटी आणि समाजापर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा, याच्यासाठी खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांच्या हस्ते मला अवॉर्ड मिळाला, श्री सावरकरजी आणि सर, थँक्यू सो मच. मला खूप जास्त आनंद त्याच्यामुळे होतोय की जयोस्तुते हे कोणाला आठवत नाही. विंदा सावरकर हे आमच्या सगळ्यांच्या मनामनात बसलेले आहेत सर, आणि त्यांची लेगसी घेऊन तुम्ही पुढे जात आहात आणि तुमच्या हस्ते आम्हाला आज हे अवॉर्ड मिळतंय. अतिशय आनंद होतोय. खूप जरा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. अजून वेळ काढला कार्यक्रमाला येण्यासाठी, हे खूप छान वाटतंय आम्हाला सगळ्यांना. माझ्या विषयाबद्दल थोडंसं बोलण्याची विनंती आयोजकांकडनं करण्यात आलेली आहे. खूप जास्त मी वेळ आपला घेणार नाही. खूप जणांचे अजून पुरस्कार वाटप व्हायचे. ऑलरेडी कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला, तर मी जास्त काही आपला वेळ घेणार नाहीये. पण एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना लक्षात आणून द्यायची आहे की आत्ता जी काही परिस्थिती चालू आहे सगळीकडे, प्रत्येकाच्या मनात बॅक ऑफ द माइंड तो एक विचार चालू आहे. आणि प्रत्येक जण घरून आलाय, ते टीव्हीचं बटन ऑफ करून आलाय आणि प्रत्येकाला हे माहिती हवंय की नक्की आता तिकडे वॉर फ्रंट वरती चाललंय काय. तर मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पद्धतीचं संवेदनशीलता ठेवून कोणी युद्ध करू शकतं का? फक्त आपण आणि भारतीय व्यक्तीच फक्त हे करू शकतात आणि मोदीजी करू शकतात. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या या जवानांसाठी. कल्याणला यायला मला नेहमीच आवडतं, कारण कल्याणमध्ये माझ्या मिस्टरांनी केलेल्या कामाचे ठिकठिकाणी छान छान अशा गोष्टी आहेत. मग ते येताना मला दिसलेलं नेव्हल म्युझियम असेल, किंवा ती गार्डन असेल मोठी, किंवा 11,000 मेट्रिक टनाचा कचऱ्याचा डोंगर हा संपत आलेला आहे. हे सगळं काम डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या काळात झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये कल्याणकरांनी डोंबिवलीकरांना जे वाचवलं गेलं, त्याच्यासाठी जी धुरा सगळ्यांनी वाहिली, त्यांना मदत करणारी मंडळी पण आज इथे उपलब्ध आहेत. तर ते मग डॉक्टर प्रशांत पाटील असतील, किंवा वंदना भक्तोडे असतील, किंवा सगळेच डॉक्टर्स, त्यांच्यासाठी पण सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाटतं. तर मित्रमैत्रिणींनो, भावनिक बुद्धिमत्तेबद्दल मी काय बोलणार? भावना आणि बुद्धिमत्ता या दोन अशा वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. बुद्धिमत्ता तर आपल्याकडे सगळ्यांकडे असतेच, ती आपल्याला जन्मताच मिळालेली असते. प्रत्येक व्यक्ती ही बुद्धिमान असते, प्रत्येक व्यक्ती रिसोर्सफुल असते. पण भावनिक बुद्धिमत्ता ही अशी बुद्धिमत्ता असते की ज्या भावना आपण ओळखू शकतो, आपण आपल्या स्वतःच्या भावना ओळखू शकतो, आणि आपण आपल्या दुसऱ्याच्या समोरच्या भावना ओळखू शकतो, किंवा आपण त्या भावना समजू शकतो, त्यांचं नामकरण करू शकतो, त्या एक्सप्रेस करू शकतो आणि त्यांचं व्यवस्थापन करू शकतो. हे सगळं जेव्हा आपण करू शकतो, तेव्हा आपण आपली भावनात्मक बुद्धिमत्ता यूज करतो असं आपण म्हणू शकतो. त्याला भावनात्मक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. भावनात्मक बुद्धिमत्ता ह्याच्याबद्दल खूप रिसर्च आजपर्यंत झालाय, आणि डॅनियल गोलमन यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. डॅनियल गोलमन यांनी असं सांगितलंय की मिनिमम टू मिनिमम 5 तरी स्किल्स हे प्रत्येकाकडे असायला हवं. त्याच्यातलं पहिलं महत्वाचं स्किल म्हणजे सेल्फ अवेअरनेस. स्वतःला आपल्याला जाणता आलं पाहिजे, स्वतःला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर रेग्युलेशन, आपल्याला आपल्या भावनांचं रेग्युलेशन करता आलं पाहिजे. भावनांचं रेग्युलेशन हे तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा आपल्याला कॉम्प्लेक्सिटी असते आपल्या आजूबाजूला, ॲम्बिग्युटी असते आपल्या आजूबाजूला, आपल्याला लक्षात येत नसतं की असं काय चाललंय सगळं आजूबाजूला. स्वयं प्रेरणा ही अत्यंत महत्वाची असं तिसरं महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. इंटेन्सिक मोटिवेशन तर खूप मिळू शकतं, बाहेर खूप मोटिवेशन असतं, कोणीतरी आपल्याला छान म्हणतं, आपला पगार वाढतो, पण आतून
फ्रॉम विदिन अशी कोणती प्रेरणा असू शकते आपली, ती खूप महत्वाची असेल. आणि एम्पथी हे एक चौथं महत्वाचं स्किल त्यांनी सांगितलंय. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सह अनुभूती. सहानुभूतीपेक्षा ही जरा वेगळी असते. म्हणजे आपण रस्त्यावरनं चाललोय आणि कोणाला तरी आपण पडताना पाहिलं तर आपण त्या व्यक्तीला आपल्या हळहळ व्यक्त करतो, आपण अरे रे पडला, दॅट इज सहानुभूती. पण त्याच्या पुढेही एक स्टेप जाऊन जेव्हा त्या व्यक्तीच्या भावनांच्या सह आपणही ते अनुभव करतो, दॅट इज सह अनुभूती. आणि आपण पुढे जाऊन काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रमैत्रिणींनो, महत्वाचं काय आहे, इमोशनल इंटेलिजन्स का महत्वाचं आहे आपल्याला सगळ्यांना. तर सगळ्या लोकांना असं वाटतं की बौद्धिक बुद्धिमत्ताच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण EQ इज डबल इम्पॉर्टंट दॅन IQ. आणि हे शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध आहे आणि हे अतिशय संशोधनाने स्पष्ट झालेलं आहे. आपण कितीही हुशार असलो, जन्मतः आपल्याला कितीही बुद्धिमत्ता मिळालेली असली, पण ह्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण जर लोकांशी जुळवून घेताना आपल्याला करता नाही आला, आपल्याला नातेसंबंध चांगले ठेवता नाही आले, आपल्याला जर सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाता नाही आलं, आपल्यामध्ये जर चांगले नेतृत्व गुण नसतील, आपल्याला जर उत्तम संवाद साधता नाही आला, तर कितीही हुशारी असली तरी देखील आपली प्रगती ही मर्यादितच होऊ शकते, असं सांगितलं गेलेलं आहे. मित्रमैत्रिणींनो, कार्यालयीन आणि वैयक्तिक जीवनात इमोशनल इंटेलिजन्सला अतिशय महत्व आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही एक फक्त कौशल्य नाही आहे, तर एक जीवनशैली आहे. माझे मेंटॉर्स जे आहेत की ज्यांनी फॉरवर्ड दिलंय माझ्या पुस्तकाला, द माइंडफुल हार्ट या पुस्तकाला, जोशुआ फ्रीडमन, ते असं म्हणतात की इमोशनल इंटेलिजन्स इज नथिंग बट बिकमिंग लिटिल मोर स्मार्टर अबाउट आवर इमोशन्स in this moment, then again becoming little more smarter about our emotions in the next moment, then again becoming little more smarter about our emotions in the next moment. So emotional intelligence is something which is moment to moment practice, and that is why we call ourselves EQ practitioners. We try to live with emotional intelligence skills, and that is expected. That is why we call walk the talk people. मित्रमैत्रिणींनो, भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त वेस्टर्न वर्ल्डच हे आहे का, मक्ता आहे का त्याच्यावरती, तो बिलकुल नाही. हा, वेस्टर्न वर्ल्डने त्याचे कॉइन केलेत हे वर्ड्स. पीटर सॅलोवे, जॉन मेयर यांनी इमोशनल इंटेलिजन्स हे वर्ड कॉइन केले. पण त्यांनी काही स्किल्स पण त्याच्यातले डिस्कवर केले. पण भारतामध्ये, आपल्या देशामध्ये पूर्वापार आपण नाट्यशास्त्रामध्ये, कलाशास्त्रामध्ये आपण नवरस हे यूज करतोच. आणि एवढंच नाही तर त्याचं नो हाऊ